नमस्कार अमरावती. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई हॉस्पिटलजवळ शेजारच्या घरातून स्वतःच्या घरी परतत असताना 10 वर्षीय सनिधी सचिन कावरे या चिमुरडीवर एका मोकाट कुत्र्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी चावे घेत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत तिला तातडीने रेडियंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मनपा शिक्षण सभापती प्रीती रेवणे यांनी तातडीने आमदार रवी राणा, मनपा आयुक्त मंगेश मंदावले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर आमदार रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, मनपा आयुक्त मंगेश मंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर तसेच अन्य वरिष्ठ मनपा अधिकारी यांनी रेडियंट हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी मुलीच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी आमदार रवी राणा यांनी जखमी मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शहरातील मोकाट कुत्र्यांवर तातडीने प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. दरम्यान मनपा आयुक्त मंगेश मंदावले यांनी शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगत ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. तर मनपा शिक्षण सभापती प्रीती रेवणे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काफ़ी सीवियर बाइट इंजरीज है, उसको पूरा फेस डिस्फिगर हो गया है और काफ़ी सारा टिश्यू यहाँ से पूरा निकल गया है. अभी मोस्टली उसको प्लास्टिक सर्जरी करना पड़ेगा, सब कुछ वो पूरा रिपेयर करने के लिए. वैसे तो अभी कंडीशन उसका स्टेबल है, ब्लड लॉस थोड़ा हुआ है, बाकी अभी वाइटल सब फंक्शंस ठीक है. रेबीज के कुछ इंस्पेक्शन के बारे में रेबीज का इतने जल्दी बताना थोड़ा मुश्किल रहता है, क्योंकि इसमें कैसा है ना, रेबीज पहले तो कुत्ते को रेबीज है क्या वो एक बार चेक करना पड़ेगा. और मोस्टली वो कुत्ते ने शायद अनप्रोवोक्ड अटैक है तो हो सकता है वो रेबीज होने के चांसेस रहेंगे. बट उसके बाद में आगे ये पेशेंट में डेवलप होगा या नहीं होगा वो थोड़ा अभी बताना मुश्किल है, थोड़ा समय लगेगा उसको. नाही, अत्यंत डेंजर घटना झालेली आहे. ही अचानक कुत्र्यांनी लहान मुली 4-5 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर अचानक हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सलीला ओरबडलेला आहे, वाढलेला आहे. आणि अशा पद्धतीनं एखाद्या आवारा कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला करणं हे आमचं म्हणजे महानगरपालिकेचं अपयश आहे म्हणा, की कुठेतरी आम्ही लोकप्रतिनिधी कमी पडतो. पण याच्याकडे घटना पाहिल्यानंतर त्या कावरे कुटुंबाची परिस्थिती एवढी खराब आहे की त्या साफसफाई कामगार आहेत, तिचे वडील, आई साफसफाई कामाला जाते, धुणे भांडे करते घरोघरी. म्हणून याच्या पुरा लहानशा ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु आम्ही डॉक्टरांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तर असं आढळून आलं की त्याला जी बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट पाहिजे, इनिशियल ट्रीटमेंट तिला पूर्ण मिळालेली आहे. हे हॉस्पिटल पण चांगलं आहे, पण तिला जे काही कट्स वगैरे आलेले आहेत डॉग बाईटचे, तर त्याच्यामुळे कदाचित प्लास्टिक सर्जरी करण्याची आवश्यकता पडू शकते. तर आपल्याकडे जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथेही आम्ही चर्चा केली तर त्यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकता येईल. तर आम्ही पेशंटला तिकडे शिफ्ट करायचा प्लॅन करत आहोत. मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहेत, अनेकांच्या तक्रारी आहेत, अनेक परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांना लहान मुलांना चावा घेण्याचा प्रकार होत आहे. यासमोर काय धडक कारवाईची काही मोहीम आहे? याच्या संदर्भात कारवाई तर सुरूच आहे. म्हणजे यापूर्वीही डॉग कॅचिंगच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आम्ही ते आणखीन ॲग्रेसिव्हली करतो. आता आमच्याकडं 2 व्हॅन आहेत की जे डॉग कॅचिंग करतात, तर आम्ही आणखीन 2-3 व्हॅन्स वाढवतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर डॉग कॅचिंग करणं, त्यांचं स्टेरिलायझेशन करणं, ऑब्झर्वेशन करणं याही गोष्टी करू. आणि त्याचबरोबर आईची ॲक्टिव्हिटी पण गरजेची आहे, कारण मुलांना किंवा वृद्धांना अचानक कुत्र्या जवळ आलं किंवा हल्ला केला तर काय खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी माहिती नसल्या तर त्याचा जो कुत्र्याचा आक्रमकपणा आहे तो वाढण्याची शक्यता असते. तर त्यामुळे थोडीशी आईची ॲक्टिव्हिटी पण आम्ही आता मोठ्या प्रमाणावर करू. मनपा प्रशासनाच्या वतीने जखमीला काही आर्थिक मदतीची काही आणखी आता उपाययोजना काही? ती याच्यासाठी आम्ही आमच्या डॉक्टरांची तर नेमणूक केलेलीच आहे की हे डॉक्टर सगळं पूर्ण मॉनिटर करतील तिच्यासाठी. आणि इथून जे सुपर स्पेशालिटीमध्ये आम्ही तिला शिफ्ट करणार आहे तर तिथंसुद्धा खर्चाचं काय नियोजन आहे त्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे. आणि तिला जी बेस्ट पॉसिबल मदत महापालिकेमार्फत असेल, शासनामार्फत असेल, हा देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील.